भंडाऱ्यामध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत असून सकाळच्या सत्रामध्ये मतदान करण्यावरती नागरिकांचा कल आहे। दरम्यान भंडाऱ्यामधील नूतन महाराष्ट्र विद्यालयामध्ये एकाच कुटुंबातील 3 पिढ्यांनी मतदान केलंय। या कुटुंबाशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। जिल्ह्यामध्ये दिसतंय भंडाऱ्याच्या नूतन कन्या महाराष्ट्र विद्यालयामध्ये हे तीन पिढ्यांचं एक कुटुंब आहे। मते कुटुंब यांनी आजीबाई, मुलगा, सून आणि त्यांची मुलगी म्हणजे नातीन अशा तिघांनीही एकत्र हे मतदान केल्याचं चित्र आता इथं बघायला मिळतं आहे। आपल्यासोबत मते आजीबाई आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। आजीबाई, काय सांगाल, मतदान तुम्ही केलेलं आहे? मतदान केलेलं आहे। मी आपल्या इच्छेनं आपल्या सून पोरासोबत आली, त्यात नातीन पण घेऊन आली आहे। आपली इच्छा, आपला हकदार, आपला हक कायले सोडायचं जिवंत असताना। मी माझी 70-72 वर्षाची वय आहे। आपल्या कुटुंबासोबत मी मतदान करत आहे। आज आम्ही सहकुटुंब मतदान करायला आलो आहोत आणि या मतदानाचा जो हक्क आहे त्या हक्काला प्रत्येक नागरिकाने आपला हक्क मतदानातून मत देऊन आपला हक्क गाजवावा आणि प्रत्येकाने मतदान करा। आज माझा पहिला मतदान होता आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि मी आज खूप उत्साहाने सकाळी 7 वाजता मतदान करायला आले। निश्चितच या मते कुटुंबाच्या तीनही पिढीनं एकत्र मतदान केलं आहे आणि नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडावं असं त्यांच्याकडनं आवाहन होत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।